नमस्कार. माझ्यासोबत मिलिंद जैन कुपवाड सांगलीचे आहेत. गेली 10 दिवस झाले आनंदकुंजमध्ये होते. त्यांच्या तोंडूनच ऐकूयात त्यांचा अनुभव काय आहे. मी 25 तारखेला इथं आलो. 26 तारखेपासून आल्यानंतर मी वजन चेक केलं. 91 किलो वजन होतं आणि सरांनी सांगितलं 26 तारखेपासून तुमचं 10 दिवसाचं शिबिर तुमचं आहे, तुम्ही उपोषण चालू करा 10 दिवसापासून. त्याबद्दल मी पूर्ण माहिती घेतली आणि एक विश्वासानं किंवा एक प्रेरणास्थान ठेवून श्रद्धेनं चालू केलं. तर रोजच्या रोज सकाळी जे त्या नियमाप्रमाणे जे काय त्यांचं सकाळी योगासन, प्राणायाम आणि बाकी जे असतात ते सगळंच केलं पूर्ण. किती दिवस उपवास केला? 9 दिवस उपवास केलं. 10व्या दिवशी उपवास संपला. 9 दिवस असं कधी बिन खाता पिता राहिला होता? कधीच नाही, पहिल्यांदाच राहिलो होतो. आता 9 दिवसात किती किलो वजन कमी झालं? 8 किलो वजन कमी झालं माझं. बरं, 8 किलो वजन कमी झालं तर काय काय फरक जाणवतो शरीरात? जे काय सुरुवातीला आलेला मला शुगरचा जो त्रास होता तो पूर्णपणे काहीच नाही आता. आणि बाकी जे त्रास आतल्या त्रास होत होता तो पूर्ण आता जाणवत नाही बिलकुल. कोलेस्ट्रॉल वाढलं होतं आणि हे शुगर वाढलं होतं, कोलेस्ट्रॉल वाढलं होतं, WBC वाढलं होतं माझं. परत जे केमिकल आतले घटक आहेत ते बऱ्यापैकी वाढलं होतं. आता एकंदरीत शरीराच्या हालचालीवरून मला जाणवते की बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. पॅन्टची साईज बदललेली आहे, 100% बदललेली आहे. पॅन्टची शर्ट बदललेली आहे साईज. आणि 10 दिवस जर तुम्ही तप केला तर तुम्हाला जेवढा उत्साह तुम्ही आला होता तर डबल उत्साह तुम्ही परत जाऊ शकता. काय काम करणार? मी शुगर फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल खरेदी करतो. धावपळ असते, बाहेरचं फिरणं असते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवल्या होत्या. पण त्याच्यावरती पण पर्याय सरांनी सांगितलेला आहे. हे करत असताना जर तुम्ही काय केलं तर काहीच त्रास होणार नाही, ह्या गोष्टी पण सरांनी सांगितलेल्या आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडंफार कमीत कमी 4-5 दिवसाचं तरी शिबिर केलं तरी तुम्हाला अनुभव येतो. हॅपी आहे आत्ता आनंद आहे, पूर्ण आनंद आहे. आल्यानंतर जो आनंद घेतो त्याला जास्त आनंद करतो. आणि माझी विनंती आहे की कुणालाही त्रास असेल तर बिनधास्त यायचं, सल्ला घ्या. 1, 2, 3, 4 दिवस तुम्ही आनंद घ्या ह्या गोष्टीचा सगळा. तुम्हाला बघा किती फरक पडतोय. जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. धन्यवाद.